वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण कॉमन ह्यूमन डिसीजेस पाहिले. 2 टाइप्स ऑफ कॅटेगरीज पाहिल्या. पहिले कंजनायटल आणि अक्वायर्ड ह्या मुख्यतः 2 कॅटेगरीज. आणि अक्वायर्डमध्ये कम्युनिकेबल ज्यांना इन्फेक्शियस किंवा दुसरा प्रकार नॉन कम्युनिकेबल किंवा नॉन इन्फेक्शियस डिसीजेस काय असतात हे आपण पाहिलं. तर या लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युली डिसीजेसला स्टार्ट करणार आहोत. तर पहिला डिसीज आपल्याला बघायचा आहे कम्युनिकेबल डिसीजमधला मलेरिया. मलेरिया इट इज अ व्हेक्टर बॉर्न इन्फेक्शियस डिसीज. व्हेक्टरमुळे होणारा इन्फेक्शियस डिसीज आहे. इन्फेक्शियस आहे म्हणजे हा कम्युनिकेबल आहे. इन्फेक्टेड पर्सनकडून हेल्दी पर्सनला होणारा डिसीज आहे. बट द ट्रान्समिशन इज बाय व्हेक्टर्स म्हणजे काही मीडिया या ठिकाणी वापरला जातो. कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स इज द प्रोटिस्ट अँड नेम ऑफ द प्रोटिस्ट इज प्लास्मोडियम. मलेरिया ज्याच्यामुळे होतो तो जो प्रोटिस्ट आहे त्याचं नाव आहे प्लास्मोडियम स्पीसीज. 4 स्पीसीज ऑफ प्लास्मोडियम इज देअर. प्लास्मोडियम व्हायवॅक्स, प्लास्मोडियम ओव्हेल, प्लास्मोडियम मलेरी आणि प्लास्मोडियम फॅल्सीपॅरम अशा 4 स्पेसीज ह्या प्लास्मोडियमच्या पाहायला मिळतात. ओन्ली प्लास्मोडियम फॅल्सीपॅरम कॉजेस सिरियस इलनेस दॅन अदर्स. ह्या ज्या 4 स्पेसीज आहेत, 4 ज्या व्हरायटीज आहेत त्यापैकी प्लास्मोडियम फॅल्सीपॅरम ही जी व्हरायटी आहे दॅट कॉजेस सिरियस इलनेस, ज्याच्यामुळे रुग्ण हा दगावू शकतो, असे आपल्याला पाहायला मिळतात. अदर ज्या 3 व्हरायटीज आहेत त्या तेवढ्या डेंजरस नाहीत. बेस्ड ऑन द स्पेसीज देअर आर 4 टाइप्स ऑफ मलेरिया. 4 ज्या व्हरायटी आहेत या 4 वेगवेगळ्या स्पेसीजमुळे 4 प्रकारचा मलेरिया हा पाहायला मिळतो. साइन अँड सिम्पटम्स बिगिन टू ॲपियर अबाउट 7 to 15 days आफ्टर अ बाईट ऑफ इन्फेक्टिव्ह मॉस्किटो. जर इन्फेक्टिव्ह मॉस्किटो बाईट झाला आहे, चावलेला आहे, तर लक्षणं दिसण्यासाठी साधारणतः 7 ते 15 दिवस एवढा कालावधी लागतो आणि त्या कालावधीमध्ये वेगवेगळे लक्षण पाहायला मिळतात. तर लक्षणं आहेत फीवर, हेडॅक, चिल्स. फीवर टेम्परेचर आहे, ताप आहे, डोकं दुखणे हेडॅक म्हणजे, आणि चिल्स थंडी वाजणे. त्यानंतर क्लासिकल सिम्पटम्स जर आपण पाहिले की ह्याच्या आधारावर आपण ओळखू शकतो की हा मलेरिया आहे. दॅट इज cyclic occurrence of high fever followed by sweating and sudden shivering and it lasts for 4 to 6 hours. यामध्ये सायक्लिक ऑकरन्स म्हणजे ठराविक काळ गेला की पुन्हा पुन्हा हे लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. तर मग कोणते लक्षण आहेत? तर सुरुवातीला हाय फीवर असणारे, टेम्परेचर जास्त असणार आहे आणि लगेच थोड्या वेळात इट इज फॉलोड बाय स्वेटिंग, त्या रुग्णाला घाम येतो आणि शिवरिंग होते त्याच्यामध्ये. आणि हे सगळे लक्षणं 4 ते 6 तास पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतर आपोआप ही लक्षणं कमी होतात. पुन्हा इट रिकवर्स एव्हरी 2 to 3 days. 2 किंवा 3 दिवसानंतर हे लक्षणं परत एकदा पाहायला मिळतात. ह्याला म्हणायचं सायक्लिक ऑकरन्स. वॉमिटिंग्स उलट्या होतात. कन्व्हल्जन्स बऱ्याच वेळा झटके येणं आपल्याला जो प्रकार म्हणतो तसे कन्व्हल्जन्स या रुग्णांमध्ये पाहायला मिळतात. नंतर अर्थ्राल्जिया दॅट इज जॉईंट पेन, सांधे दुखणे. ॲनिमिया रक्त कमी होणे, कारण RBC ह्या ब्रेक होतात आणि त्या RBC ब्रेक झाल्यामुळं ॲनिमिया हे लक्षण पाहायला मिळते. याशिवाय हिमोग्लोबिन युरिया आणि हिपॅटोमेगॅली. हिमोग्लोबिन युरिया म्हणजे युरिन आहे, या युरिनमधून हिमोग्लोबिनचा लॉस होत असतो. लॉस ऑफ हिमोग्लोबिन बाय युरिन, लघवी वाटे हिमोग्लोबिनचा लॉस होणे. त्यानंतर हिपॅटोमेगॅली दॅट मीन्स लिव्हर एनलार्जमेंट. त्या रुग्णामध्ये लिव्हरचा आकार हा वाढलेला आढळतो. का? कारण हे जे प्लास्मोडियम स्पीसीज आहेत हे लिव्हरमध्ये पहिला जो एंट्री करतात ते ब्लडद्वारे लिव्हरमध्ये जातात आणि त्या ठिकाणी त्यांच्या मल्टिपल जनरेशन्स ह्या तयार केल्या जातात आणि ज्याच्यामुळं लिव्हरचा आकार हा वाढतो
आणि RBC हा का ब्रेक होतात, कारण लिव्हर नंतर त्या RBC मध्ये इन्फेक्ट करतात आणि त्या RBC फुटल्यानंतर हे जे काही मिरोझॉइड्स आहेत हे ब्लडमध्ये रिलीज केले जातात आणि त्या RBC फुटल्यामुळे RBC रप्चर झाल्यामुळे ॲनिमिया हे लक्षण पाहायला मिळते. याशिवाय रेटायनल डॅमेज, रेटायना जो आहे डोळ्याचा जो सगळ्यात आतला पडदा आहे ज्याच्याद्वारे आपल्याला दिसतंय किंवा विजन हे महत्त्वाचं काम होतंय, त्या रेटायनामध्ये डॅमेज केला जातो. आणि जर फॅल्सिपॅरम या प्लास्मोडियमचा अटॅक आहे तर सेरेब्रल मलेरिया म्हणजे हे इन्फेक्शन ब्रेनला देखील झालेलं पाहायला मिळतं. ही झाली लक्षण. आता ह्यापैकी ज्या 4 स्पेसीज आपण पाहिल्या होत्या तर त्या 4 स्पेसीज पैकी ज्या 3 व्हरायटी आहेत त्या 3 व्हरायटीमध्ये आपल्याला लक्षणं साधारण पाहायला मिळतात. परंतु जर फॅल्सिपॅरम या स्पेसीजद्वारे इन्फेक्शन झालेलं आहे तर मात्र सिव्हिअर लक्षणं पाहायला मिळतात, जसं हिपॅटोमेगॅली, हिमोग्लोबिन्युरिया, रेटायनल डॅमेज किंवा सेरेब्रल मलेरिया. तर आता या ठिकाणी एक टेबल दिला आहे जो प्लास्मोडियमच्या ज्या 4 स्पेसीज आहेत त्या लक्षणं दाखवण्यासाठी किती दिवस घेतात आणि त्यांच्यामध्ये आपल्याला फीवरचा पॅटर्न काय पाहायला मिळतं ते पाहूत. पहिला प्लास्मोडियम व्हायवॅक्स. आता इथं इन्क्युबेशन पिरियड लिहिलं. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे द टाईम टेकन टू शो द सिम्पटम्स. जर प्लास्मोडियम व्हायवॅक्समुळे इन्फेक्शन झालेलं आहे तर लक्षणं दिसण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी हा लागतो आणि मग त्याच्यानंतर लक्षणं पाहायला मिळतात. मग आता ह्यांच्यामध्ये हाय फीवर आफ्टर 48 आवर इंटरवल्स. आपण पाहिलं होतं आता की लक्षणांमध्ये सायक्लिक ऑकरन्स ऑफ हाय फीवर, टेम्परेचर खूप जास्त असते परंतु हे टेम्परेचर किती तासानंतर येते तर 48 तासानंतर म्हणजे साधारणतः 2 दिवसानंतर या फीवरच्या सायकल्स पाहायला मिळतात. प्रकार आहे प्लास्मोडियम व्हायवॅक्स. इफ प्लास्मोडियम मलेरिया इज देअर द इन्क्युबेशन पिरियड इज 28 डेज म्हणजे लक्षणं दिसण्यासाठी साधारणतः 28 डेज लागतात आणि त्यानंतर लक्षणं दिसतात. अँड हाय फीवर ऑकर्स आफ्टर 72 आवर इंटरवल्स म्हणजे साधारणतः 3 दिवसांचा कालावधी हा सायक्लिक ऑकरन्ससाठी घेतला जातो. नंतर प्लास्मोडियम ओव्हेल, तर यामध्ये लक्षणं दिसण्यासाठी साधारणतः 17 दिवस लागतात आणि यामध्ये ताप हा जो फिरून जो येतो तो 48 तासानंतर म्हणजे साधारणतः 2 दिवसानंतर आपल्याला लक्षणं पाहायला मिळतात. आणि शेवटचा जो आहे प्लास्मोडियम फॅल्सिपॅरम जो की सगळ्यात जास्त फेटल आहे, जो की सगळ्यात जास्त लक्षणं तयार करणार आहे किंवा डेंजरस आहे असं म्हणता येईल. त्यामध्ये इन्क्युबेशन पिरियड हा फार कमी आहे, 12 डेज आहे. अँड द हाय फीवर ॲट रेग्युलर इंटरवल बिटवीन 22 to 48 आवर्स. यामध्ये जे लक्षणं आहेत हे 24 तासानंतर म्हणजे दररोजच असल्यासारखे फारच कमी वेळा 2 दिवसानंतरही पाहायला मिळू शकतात. प्रत्येकाचा इन्क्युबेशन पिरियड हा वेगळा आहे आणि हाय फीवरचा जो पॅटर्न आहे तो सुद्धा वेगळा आहे. तर व्हायवॅक्स आणि ओव्हेल हे जे आहेत यांच्यामध्ये 48 आवर नंतर आपल्याला लक्षणं पाहायला मिळतात. तर फक्त मलेरिया जो आहे याचा इन्क्युबेशन पिरियडही जास्त आहे आणि सायक्लिक पॅटर्नचा जो टाईम इंटरवल आहे तो सुद्धा जास्त आहे. 3 दिवसाचा कालावधी त्याला पुन्हा लक्षणं निर्माण करण्यासाठी लागत असतो. या ठिकाणी मोड ऑफ ट्रान्समिशनसाठी फिगर दिलेली आहे ती तुम्हाला ड्रॉ करायची. आता फिगर जर आपण पाहिली तर मॉस्किटो दाखवलेला आहे जो फिमेल ॲनाफेलस मॉस्किटो आहे आणि हा जो प्लास्मोडियम स्पीसीज आहे ज्याच्यामुळे मलेरिया पाहायला मिळतो किंवा मलेरिया हा डिसीज होत असतो. तर हा प्लास्मोडियम स्पीसीज त्याच्या लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी 2 होस्टचा वापर करत असतो. तर त्याच्या लाईफ सायकलच्या काही स्टेजेस ह्या फिमेल ॲनाफेलस मॉस्किटोच्या बॉडीमध्ये होतात तर काही स्टेजेस ह्या ह्युमन्समध्ये कंप्लीट केल्या जातात. तर सुरुवातीला आपण बघू सायकल इन ह्युमन्स. बघा मॉस्किटो बाईट ह्युमन स्किनवर झालेला आहे आणि त्यांनी जे काही स्पोरोझॉइड्स आहेत ते स्पोरोझॉइड्स ब्लडमध्ये रिलीज केले जे ब्लडद्वारे हिपॅटिक सेल्समध्ये गेलेत. आता हिपॅटिक सेल्स म्हणजे मागे आपण पाहिलं की लिव्हरच्या ज्या सेल्स आहेत यामध्ये सुरुवातीला हे स्पोरोझॉइड्स हे एंट्री करत असतात ज्यांना हेप्नोझॉइड्स असंही म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर
हिपॅटिक सेलमध्ये त्या मॅच्युअर होतात, त्यांचे पूर्ण डेव्हलपमेंट होते, सिझॉन्ड्स फॉर्म होतात आणि हे सिझॉन्ड्स रप्चर होऊन त्यापासून नंबर ऑफ मिरोझॉइड्स हे तयार केले जातात. म्हणजे बघा, जेव्हा एंट्री केली तेव्हा स्पोरोझॉइट या अवस्थेमध्ये होते, लिव्हर सेलला डॅमेज केलं आणि तिथून त्यांची जेव्हा ग्रोथ होते, आता त्या स्टेजला नाव आहे मिरोझॉइड्स. आता हे मिरोझॉइड्स RBCमध्ये एंट्री करतात, RBCवर अटॅक करतात आणि त्यामध्ये ज्या डेव्हलपमेंटल स्टेजेस होतात त्यामध्ये पहिल्यांदा तयार होतात ट्रोफोझॉइड्स. आणि एकदा का हे ट्रोफोझॉइड्स फुल डेव्हलप झाले तर इरिथ्रोसायटिक सिझॉन्ड्स तेही ब्रेक होतात आणि नंबर ऑफ रप्चर्ड गॅमेट्स जे आहेत RBCज रप्चर होतात आणि नंबर ऑफ गॅमेट्स हे ब्लडमध्ये रिलीज केले जातात. आणि परत जेव्हा मॉस्किटो या इन्फेक्टेड पर्सनला बाईट करतो, चावतो, तेव्हा तो सक करत असताना गॅमेटोसाइट ही फेज सक करत असतो. म्हणजे बघा, 3 स्टेजेस आहेत, स्पोरोझॉइड्स, मिरोझॉइड्स आणि गॅमेटोसाइट्स. या 3 स्टेजेस या प्लास्मोडियमच्या ह्युमन सेलमध्ये किंवा ह्युमन बॉडीमध्ये कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. आणि 2 महत्त्वाचे पार्ट त्यांनी वापरले. तर पहिला होता हिपॅटिक किंवा लिव्हर सेल्स आणि दुसऱ्या ज्या सेल्स होत्या त्या म्हणजे RBCज. या 2 पार्टचा वापर करून प्लास्मोडियम आपली लाईफ सायकल हे कंप्लीट करतात. तर आता जेव्हा हे ॲनाफिलस मॉस्किटो इन्फेक्टेड पर्सनला चावतील म्हणजे त्यांच्या ब्लडमधून ते गॅमेटोफाइट ही फेज सक करतात आणि हे मायक्रो गॅमेट्स जे आहेत त्यांचं मेगा गॅमेट्समध्ये कन्व्हर्शन होतं आहे आणि मेल फिमेल गॅमेट एकत्र येऊन झायगोट तयार केले जातात. आता ही सगळी स्टेज मॉस्किटोच्या गटमध्ये कंप्लीट केल्या जाते. झायगोट हा डेव्हलप होतो आणि या झायगोट डेव्हलपमेंटनंतर त्याचं रूपांतर ऊकायनाइड्समध्ये होतं आहे आणि ऊकायनाइड्स ऊसिस्टमध्ये कन्वर्ट होऊन जेव्हा फुटतात तेव्हा ते त्याच्या सलायव्हरी ग्लँड्समध्ये नंबर ऑफ स्पोरोझॉइड्स हे स्टोअर करत असतात. हे जे ऊसाइड्स आहेत त्यापासून तयार होतात स्पोरोझॉइड्स आणि हे सगळे स्पोरोझॉइड्स मॉस्किटोच्या सलायव्हरी ग्लँडमध्ये स्टोअर केले जातात. म्हणजे जेव्हा हा इन्फेक्टेड मॉस्किटो, आता बघा, ज्या मॉस्किटोमध्ये प्लास्मोडियमचे गॅमेट्स आहेत, ऊसाइड्स आहेत, या मॉस्किटोला आता आपण इन्फेक्टेड मॉस्किटो म्हणणार. आणि हा इन्फेक्टेड मॉस्किटो जेव्हा हेल्दी पर्सनला चावतो तेव्हा तो त्याच्या सलायव्हरी ग्लँडमध्ये प्रेझेंट असणारे जे काही स्पोरोझॉइड्स असतात ते त्याच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये रिलीज करतो आणि मग तो इंडिव्हिज्युअल ज्याला हा इन्फेक्टेड मॉस्किटो चावला आहे तो हेल्दी इंडिव्हिज्युअल, आता त्यामध्ये आपल्याला मलेरियाची लक्षणं पाहायला मिळतात. म्हणजे जो प्लास्मोडियम आहे त्याला त्याच्या लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी ह्युमन्सही आवश्यक आहेत आणि मॉस्किटोही आवश्यक आहेत आणि अशा वेगवेगळ्या स्टेजेस त्यांच्या पाहायला मिळतात. Plasmodium is transmitted from one person to another through the insect vector and that is female Anopheles mosquito. प्लास्मोडियम हा एका इन्फेक्टेड पर्सनकडून हेल्दी पर्सनकडे जर ट्रान्सफर व्हायचा असेल तर त्याला एक मीडिया लागतो आणि तो म्हणजे आहे फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो, ज्याला आपण व्हेक्टर असं म्हणतो. प्लास्मोडियम कंप्लीट इट्स लाईफ सायकल इन व्हेक्टर मॉस्किटो अँड ह्युमन्स. आता बघा, लाईफ सायकल इन ह्युमन्स, ह्युमनमध्ये लाईफ सायकल कशी कंप्लीट केल्या जाते. व्हेन अन इन्फेक्टेड फिमेल ॲनाफिलस सक ह्युमन ब्लड इट ट्रान्सफर स्पोरोझॉइड्स टू ह्युमन सर्क्युलेशन. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा इन्फेक्टेड फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो हा हेल्दी पर्सनला चावतो म्हणजेच त्याचं ब्लड जेव्हा तो सक करत असतो तेव्हा तो त्याच्या सलायव्हरी ग्लँड्समध्ये प्रेझेंट असणारे स्पोरोझॉइड्स हे ह्युमन ब्लडमध्ये पास करतो. दीज स्पोरोझॉइड्स रिप्रोड्युसेस असेक्शुअली बाय फिजन. यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होते लिव्हर सेल्समध्ये आणि काही असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या सायकल कंप्लीट केल्या जातात इरिथ्रोसाइट्स किंवा RBCमध्ये. इन लिव्हर सेल मिरोझॉइड्स आर फॉर्म्ड. लिव्हर सेलमध्ये त्याचं रूपांतर मिरोझॉइड्समध्ये केलं जातं आहे आणि ह्यात जेव्हा RBCला इन्फेक्ट करतात तेव्हा त्या RBCजमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होऊन गॅमेटोसाइट्स हे तयार केल्या जातात. सिझोगोनी, दॅट मीन्स लिव्हर सेलमध्ये होणारं असेक्शुअल रिप्रोडक्शन
आणि गॅमोगोनी हे RBCमध्ये होणारं असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता मॉस्किटोमध्ये लाईफ सायकल पाहू. These gametocytes that are taken by female Anopheles, the fertilization occurs in the gut. आता बघा हे त्यांच्या गटमध्ये इंटेस्टाईनमध्ये गॅमेटोसाइट्स हे काय होतात, फर्टिलाइज केले जातात. बाय फर्टिलायझेशन डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड अँड दॅट डेव्हलप इनटू oocyst. डिप्लॉइड झायगोटपासून oocyst हा तयार केला जातो and that oocyst forms a large number of haploid sporozoites through meiosis which is called as sporogony. या oocyst पासून नंबर ऑफ स्पोरोझॉइड्स तयार केले जातात जे की हॅप्लॉइड आहेत. आणि हे जे स्पोरोझॉइड्स आहेत हे त्यांच्या सलायव्हरी ग्लँडमध्ये दे मायग्रेट टू सलायव्हरी ग्लँडमध्ये स्टोअर होतात. अँड नाव दे आर रेडी टू इन्फेक्ट अ न्यू ह्युमन होस्ट. आता जेव्हा त्यांच्या सलायव्हरी ग्लँडमध्ये हे स्पोरोझॉइड्स आहेत आणि जेव्हा हे एखाद्या हेल्दी पर्सनला बाईट करतील तेव्हा ते स्पोरोझॉइड्स त्याच्या सर्क्युलेशनमध्ये हे रिलीज करतात आणि नवीन पर्सनला इन्फेक्ट करत असतात. अशा पद्धतीने प्लास्मोडियम स्पीसीजची जी लाईफ सायकल आहे ती ह्युमन आणि मॉस्किटो व्हेक्टर मॉस्किटो जो आहे ॲनाफिलस मॉस्किटो याच्यामध्ये कंप्लीट केल्या जाते. आणि ह्या ज्या प्लास्मोडियमच्या ज्या लाईफ सायकलच्या फेजेस आहेत गॅमेटोसाइटपासून स्पोरोझॉइड्स या फेजेस ह्या मॉस्किटोमध्ये कंप्लीट केल्या जातात आणि हे प्लास्मोडियम एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्सफर करण्यासाठी हे मॉस्किटो मदत करत असतात आणि म्हणून दे आर कॉल्ड ॲज व्हेक्टर. यालाच व्हेक्टर बॉर्न डिसीज असं सुद्धा म्हणता येते. नाव डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. आता डायग्नोसिस म्हणजे कशाच्या आधारावर आपण ओळखणार की येणारा ताप हा मलेरियामुळं आहे का इतर अन्य कारणामुळं आहे. कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो की ताप हे लक्षण आपल्याला टायफॉईडमध्ये पण पाहायला मिळते किंवा निमोनायटिसमध्ये पाहायला मिळते आणि मलेरियामध्ये पण पाहायला मिळते. तर जर आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे, ओळखायचं आहे की हा मलेरियामुळं होणारा फीवर आहे का तर डायग्नोसिस केलं जाते. डायग्नोसिस इज डन बाय ब्लड स्मिअर. रक्ताची चाचणी केली जाते, रक्ताचा नमुना घेतला जातो ज्यामध्ये पेरिफेरल ब्लड स्मिअर घेतला जातो आणि ह्या काही ज्या RBC रप्चर आहेत का हे तपासल्या जाते आणि RBC जर रप्चर्स आहेत तर आपण ओळखू शकतो की हे इन्फेक्शन मलेरियाचं आहे. याशिवाय न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेक्निक इज ऑल्सो यूज्ड. आता ही टेक्निक थोडीशी ॲडव्हान्स आहे ज्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड हे ॲम्प्लिफाय करून तपासले जातात. ट्रीटमेंट इट इन्क्लूड्स अर्टेमिसिनाइन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपीज. आता यामध्ये जी ट्रीटमेंट वापरली जाते त्यांना शॉर्टकटमध्ये ACTs असं म्हटलं जातं. ACTs म्हणजे अर्टेमिसिनाइन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपीज. WHO त्याला आपण WHO असं जर म्हणतो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन रेकमेंडेड 5 डिफरंट ACTs. यांनी 5 वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्बिनेशनच्या ACTs ह्या डेव्हलप केलेल्या आहेत ज्यामध्ये विच इन्क्लूड कॉम्बिनेशन ऑफ अनेक मेडिसिनचं कॉम्बिनेशन आहे. त्यापैकी काही जे आहेत दे आर अर्टेसुनेट, देन सल्फाडॉक्सिन अँड पायरीमेथॅमाइन. हे 3 ड्रग्ज यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन त्यांच्या डोसेसमध्ये फरक करून 5 प्रकारच्या ACTs कॉम्बिनेशन तयार केलेल्या आहेत. देन क्विनाइन इज ऑल्सो यूज्ड. क्विनाइन जे आहे हे मुख्यतः मलेरियावर वापरलं जाणारं मेन ट्रीटमेंट पार्ट आहे. याशिवाय प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. आता हा डिसीज आपल्याला प्रिव्हेंट करता येऊ शकतो का? कारण कम्युनिकेबल डिसीज आहे म्हणजे एका पर्सनकडून दुसऱ्याला होणार आहे म्हणजे काहीतरी मीडिया जो आहे तो जर आपण ब्रेक केला तर हा डिसीज आपल्याला प्रिव्हेंट करता येऊ शकतो. तर मग यामध्ये मुख्यतः जो व्हेक्टर आहे दॅट इज इन्सेक्ट. मग जो कंट्रोल करायचा आहे तो इन्सेक्टवर आपल्याला कंट्रोल करायचा आहे. मग प्रिव्हेन्शन करण्याकरता नंबर 1 यूजिंग मॉस्किटो नेट्स. मच्छरदाणी ज्याला आपण म्हणतो त्यांचा वापर केला जाईल. अँड इन्सेक्ट रिपेलंट्स ज्यांच्यामुळे इन्सेक्ट मारले जातात अशी औषधं जर आपण वापरले तर त्यामुळं काय होईल, इन्सेक्ट बाईट होणार नाही. मॉस्किटो जे आहेत हे आपल्याला चावणार नाहीत आणि त्यामुळं जो काही प्रसार आहे त्या डिसीजचा तो थांबवला जाईल. याशिवाय स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड्स अँड ड्रेनिंग स्टॅग्नंट वॉटर
वेअर मॉस्किटोज ले देअर एग्स. जे की स्टॅग्नंट वॉटर आहे, जे साचलेलं पाणी आहे, ज्यावर हे मॉस्किटो त्यांची अंडे देतात आणि नंबर ऑफ जनरेशन्स तयार करत असतात. तर ह्या मॉस्किटोची ग्रोथ थांबवण्यासाठी एक तर त्या स्टॅग्नंट वॉटरवर इन्सेक्टिसाइड्स स्प्रे करा, जेणेकरून ते इन्सेक्ट मरतील, किंवा जे स्टॅग्नंट वॉटर आहे ते ड्रेन करा. पाणी साचू जर दिलं नाही तर त्यावर वाढणारे मॉस्किटोज हे आपोआप त्यांची ग्रोथ थांबवल्या जाते, म्हणजे आपल्याला डिसीज हा प्रिव्हेंट करता येतो. याशिवाय यूज ऑफ गंबॅझिया फिश, ज्यांना गप्पी मासे आपण म्हणतो, हे जर मासे आपण त्या स्टॅग्नंट वॉटरमध्ये रिलीज केले तर ते मासे त्या मॉस्किटोच्या ज्या लार्वा आहेत, अंडेपासून तयार होणाऱ्या ज्या लार्वा आहेत, त्या खाऊन टाकतात. म्हणजे त्या लार्वा जर नष्ट केल्या तर तयार होणारे मॉस्किटो हे आपोआप कमी राहतील आणि डिसीज हा पसरणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं प्रिव्हेन्शन मॉस्किटो नेट किंवा इन्सेक्ट रिपेलंट तर आहे, परंतु गप्पी मासे किंवा ज्याला गंबीझिया फिश असं म्हणतात, त्या फिशचा वापर हा सुद्धा आवश्यक किंवा महत्त्वाचा रोल आहे. दिस इज एक्झाम्पल ऑफ बायो कंट्रोल. आता बायो कंट्रोल म्हणजे काय, तर कंट्रोल करायचे कुणाला, इन्सेक्टिसाइड्स किंवा पेस्टिसाइड्स यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी जेव्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा वापर केला जातो तेव्हा त्या मेथडला बायो कंट्रोल असं म्हणतो. युजली आपण काय पाहतो की केमिकल्सचा वापर करून इन्सेक्ट किंवा पेस्ट हे मारले जातात, परंतु या केमिकल्सचा वापर करणे म्हणजे बायो कंट्रोल नाही, तर इन्सेक्ट मारण्यासाठी दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जर वापर केला तर दॅट इज बायो कंट्रोल. म्हणजे इथं इन्सेक्ट लार्व्ही मारायचे आहेत तर आपण जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम वापरायलो ते आहेत फिश, आणि म्हणून इट इज एक्झाम्पल ऑफ बायो कंट्रोल. तर ओके, दिस इज ऑल